गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स। मुगाची खिचडी बनवताना त्यात मूगडाळ घालण्याऐवजी मोड आलेले अख्खे मूग घातले तर खिचडीची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते। तळणीचे तेल पुन्हा तळणीसाठी वापरण्यापूर्वी त्यात छोटा तुकडा आमसूल किंवा चिंच घाला, त्यामुळे पुन्हा तळणीसाठी गरम करताना तेलाला फेस येत नाही आणि तळण्यास आधीच्या तळणीचा वास सुद्धा लागत नाही। ज्या व्यक्तींना शरीरात रक्त कमी असण्याचा त्रास आहे त्यांनी 3-4 खजूर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा व त्याचे पाणी देखील प्या। भाजलेल्या लसणात थोडा गूळ घालून घेतल्याने जुन्यातला जुना खोकला देखील बरा होतो। रोज महिनाभर काजू खाल्ल्याने केस मजबूत होतात आणि केस गळती थांबते। हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर कमरेची साईज 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त असता कामा नये। कायम निरोगी राहायचे असल्यास रोजच्या जीवनामध्ये दालचिनीचा वापर नक्की करा। वेळ वाचवण्यासाठी बऱ्याच महिला लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवतात, पण असे कधीच करू नका। अशा लसणावर विशिष्ट प्रकारची बुरशी तयार होते जी कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते। दही कधीही चिकन, मटण, मासे, अंडी, लिंबासारखे पदार्थ आणि दूध यांच्यासोबत खाऊ नये, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात। ऍसिडिटी, छातीतील जळजळ आणि उलटीचा त्रास होत असल्यास तात्काळ लवंग चगळा, आराम मिळेल। सांधे दुखतात, वारंवार मोज येते, हाडांमध्ये ताकद कमी झाली आहे या समस्येवर पांढरे तीळ खा। झोप लागत नाही, स्नायू अकडत आहेत, मग भोपळ्याच्या बिया खा। चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते व शरीरात ताकद टिकून राहते। लसूण आणि कच्चा कांदा देखील रक्त पातळ करण्यास मदत करतात। पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी पुरणपोळीचा आवरणाचा मैदा मऊ भिजवावा। मैदा जर गव्हाच्या पोळीच्या पिठासारखा घट्ट भिजवला तर पोळ्याही मऊ होणार नाहीत। कडधान्य शिजवताना त्यात थोडे मेथीचे दाणे टाका, कडधान्य लगेच पचायला मदत होते। गोड पदार्थ करताना त्यात 1 लवंग किंवा वेलची टाका, छान वास येतो आणि चवही वाढते। पोटातील जंतू घालवायचे असतील तर कडुलिंबाच्या पानाचा रस आणि मध समप्रमाणात एकत्र करून प्या। पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज चपातीसोबत कांदा खात जा। चेहऱ्यावर सुरकुत्या, अनेक डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर खोबरेल तेल आणि मध एकत्र करून चेहऱ्याला मालिश करा। आठवड्यातून 2दा असं केल्यास फरक दिसेल। दुधामध्ये वेलची टाकून उकळून पिल्याने शरीरातील सगळा थकवा दूर होईल। पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी थोडं पाणी बाजूला ठेवा, त्यात पाकाचा थेंब टाकून बघा। तो पाण्यात तळाला बसला की पाक तयार झाला आहे। ओल्या चटणीपेक्षा चटणी वाळवून पूड करून ठेवा, ती जास्त दिवस टिकते। मासे शिजवताना त्यात थोडे व्हिनेगर घालावे, मासे व्यवस्थित शिजतात। रात्रीचा थोडा शिळा भात राहिला असल्यास तो धुतलेल्या तांदळात मिक्स करून पुन्हा कुकरला लावावा, पाणी थोडे कमी घालावे, व्यवस्थित मिळून येतो। जेवणात नेहमी एकाच प्रकारच्या डाळी न वापरता विविध प्रकारच्या डाळींचा उपयोग करावा, आरोग्यास फायदा होतो। पुरणपोळीच्या पुरणात निम्मा गूळ आणि निम्मी साखर घालावी, पुरणपोळी जास्त चविष्ट होते व रंगही छान येतो। संत्री किंवा मोसंबीचा रस पूर्णपणे निघण्यासाठी ही फळे सोलण्यापूर्वी किंचित गरम करून घ्यावी। वर्षाचा तांदूळ एकदम भरताना तो स्वच्छ करून त्यात 250 ते 300 ग्राम मीठ व्यवस्थित सर्वत्र कालवून ठेवावे, कीड लागत नाही।
एकाच प्रकारचे वाटण सतत लागत असल्यास आठवडाभराचे वाटण एकदाच फ्रीजमध्ये ठेवावे आणि आयत्या वेळेस पंचायत होत नाही. पोळ्यासाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे म्हणजे पोळ्या छान होतात. तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तशीच झाकून ठेवा. मग पोळ्या कणिक भिजवल्यामुळे सुद्धा पोळ्या छान होतात. वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये 1 टीस्पून गोडे तेल घालावे. डाळ छान शिजून येते. उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात 1 चिमट मीठ घालावे म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते. श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडे दूध घालून ठेवावे म्हणजे आंबट होत नाही. जेव्हा कोथिंबीर बनवताना दही वापरतो तेव्हा ती शिल्लक राहिली तर संध्याकाळपर्यंत ती फसफसून येते. तर तेव्हा कोशिंबीरमध्ये दही घालायचे. तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी निघून गेल्यावर मग ते दही कोशिंबीरमध्ये घालावे. फ्रीजमध्ये भाज्या ठेवताना त्या स्वच्छ धुवून व कोरड्या करून ठेवाव्या. आहारात हिरव्या मिरचीचे सेवन नियमित केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. खोकला कमी होत नसेल तर बत्तासी दुधात मिसळून घ्या. खोकला लवकर कमी होतो. केक करताना केकच्या मिश्रणात 1 चमचा ग्लिसरीन घातल्याने केक मऊ राहतो. भजी करताना त्या पिठातच थोडा पुदिना बारीक करून घाला. स्वाद छान येतो. चटणीची गरज पडत नाही, भासत नाही. चिवडा जास्त तेलकट झाला तर थोडेसे मेथकूट घालावे. तेलकटपणा कमी होतो. अंडी खाणाऱ्यांनी धिरड्याचे पीठ भिजवताना त्यात 1 अंडे फेटून घालावे म्हणजे धिरडी छान जाळीदार होतात. डाळ बनवताना सोड्याचा वापर करू नका. यामुळे व्हिटॅमिन B12 नष्ट होऊन पौष्टिक गुणधर्म नाहीसे होतात. फ्रीजमध्ये 4 ते 5 कोळसा ठेवा. फ्रीजमधून निघणारी अपायकारक गॅस कार्बन डायऑक्साईड कोळसा शोषून घेतो. भाजी बनवून झाल्यावर गरम मसाला घातल्याने भाजी चविष्ट बनते. कोणतीही पातळ भाजी पातळ झाली तर 2 बटाटे कुस्करून त्यात घाला. भाजी चविष्ट आणि दाटसर बनते. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झालं असेल तर थोड्या वेळेसाठी फ्रीजमध्ये ठेवा. तेल वर येते. आता ते तुम्ही आरामात काढून घेऊ शकता. छोल्याची भाजीसाठी छोले उकळताना त्यात काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र घालून छोले उकडले तर भाजीला सुगंध छान येतो आणि भाजी चविष्ट होते. भाजीत लसूण घालून सुद्धा त्याची चव येत नसेल तर लसूण पाकळ्या ठेचून घालावेत. भाजी चविष्ट बनते. कोणतेही पराठे बनवताना पीठ मळताना त्यात थोडं कसुरी मेथी घालून पीठ मळून घ्यावे. पराठे खूपच स्वादिष्ट बनतात. रोजच्या जेवणातील डाळ स्वादिष्ट बनवायची असेल तर डाळ शिजवताना त्यात मीठ आणि हळद घालून शिजवा. फोडणी देताना फोडणीत मीठही घालावे. टेस्ट छान येते. ऑमलेट करताना अंडे फेटताना त्यात थोडेसे पाणी घालावे. ऑमलेट फुगते. चहात 4-5 वेलदोड्याची साले टाकावीत. फ्रीजमध्ये नेहमी 3-4 बटाटे उकडून ठेवावेत. आयत्या वेळी वापरता येतात. गव्हात मेथीची वाळलेली पाने टाकावी. कीड लागत नाही. जिरे मिरे पूड मिठात मिसळून ठेवावी. बरेच दिवस टिकतात. मटण चिकन भाज्या शक्यतो कुकरमध्ये शिजवाव्यात. गॅस वाचतो आणि पौष्टिकता टिकून राहते. सुरळीच्या वड्या